एकदा बुद्ध रस्त्याने चालले होते आणि एक खळ आला आणि शिव्या द्यायला सुरुवात केली. जवळजवळ 1 तास तो नुसत्या शिव्या देत होता आणि बुद्ध असे उभे होते. त्याचं तोंड दुखायला लागल्यावर तो शिव्या द्यायचा थांबला. बुद्ध म्हणाले, झालं का तुझ्या शिव्या देऊन? झालं का? मी निघू का आता? जाऊ का पुढं? तो म्हणला, एवढ्या शिव्या दिल्या तरी तुमच्यावर काय फरक पडत नाही. बुद्ध म्हणाले, तू दिल्यास खऱ्या, पण मी घ्यायला नको बाई. किती सोपा परमार्थ आहे. तू दिल्यास पण मी घ्यायला नको का? तसं भावंडांनी जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. निंदकाने किती निंदा करू द्या, टीकाकाराने कितीही टीका करू द्या, त्या स्वीकारायच्या का नाही आपल्या हातात आहे ना. बोलणं कळते का? आम्ही समाजाने निंदा केली की आम्हाला त्रास होतो. का त्रास होतो? याचा अर्थ तुझा अहंकार मावळला नाही आणि तुझ्या रागाचं बटन तू त्यांच्याकडे दिलेस, तुझ्याकडे ठेव. ते ऑन करायचं का ऑफ करायचं हे तुझ्या हातात आहे ना. तो बोलला की ऑन करायचं का ऑफ करायचं, आपल्या हातात ठेवायचं बटन. विषय संपला. त्रास होईल का? बुद्ध म्हणाले, तू दिल्यास खऱ्या, पण मी घ्यायला नको का शिव्या त्या? निंदा करणारा खूप लो कॅटेगरीत असतो, टीका करणारा खूप लो कॅटेगरीत असतो. आणि ज्यावेळेला तुमची निंदा होईल, ज्यावेळेला तुमच्यावर टीका होईल, लक्षात आहे, ज्यावेळेला तुमच्यावर दोषारोप होतील, त्यावेळेला समजावं की आपली हाईट वाढलेली आहे. भूमिका लक्षात ठेवा. ही प्रत्येक जीवाला माझं सांगणं आहे. म्हणून संत महात्म्याने जे सहन केलं ना, ते त्याच्या पाठीमागचं कारण त्यांचा अहंकार मावळलेला होता. अहंकार संपलेला होता. आणि जीवनामध्ये सगळ्यात त्रास देणारा कोणा तर तो अहंकार आहे. आणि तो अहंकार जोपर्यंत जात नाही भावंडानं, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये आला शीतळ शांतीचा येणार नाही. पण तो कधी येईल? अहंकार निघून गेल्यानंतर, सद्गुरूची कृपा झाल्यानंतर.